विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हवामान या प्रकरणाच्या संदर्भात जसं ब्राझील विषयक चर्चा केली, ब्राझीलचे हवामान समजून घेतलेत, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला भारताचे देखील हवामान या नकाशाचं निरीक्षण करून समजून घ्यायचं आहे. तर आता ही जी आकृती आहे, आकृती अर्थात नकाशा, हा नकाशा भारताचा आहे. अगदी आपल्याला झोपेत जरी विचारलं तरी आपल्याला माहिती आहे की हा भारताचा नकाशा आहे. परंतु हा भारताचा नकाशा आहे, परंतु यात विशेष काय आहे की भारताच्या नकाशामध्ये हा जो नकाशा आहे हा वार्षिक सरासरी पर्जन्यमान आणि तापमान, अर्थातच भारताचं वार्षिक सरासरी तापमान आणि पर्जन्यमान या विषयक माहिती विशद करणारा हा नकाशा आहे. तर या नकाशाचं निरीक्षण करून नकाशाशी निगडीत जे प्रश्न आहेत, जी प्रश्नावली आहेत, त्या प्रश्नांचा शोध घेऊन आपल्याला इकडे हे पण प्रश्न दिलेले आहेत. तर या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेऊन भारताचे हवामान समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या संदर्भात आपण एक एक प्रश्नाकडे वळूयात. तर सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तो असा आहे की 400 मिलीमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमान असलेले प्रदेश कोणते. तर इथे देखील आपल्याला या नकाशातील प्रश्नांची उत्तरं देत असताना ही जी सूची दिलेली आहे, या सूचीची मदत घ्यायची आहे आणि सूचीच्या मदतीने दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा नकाशाचा संदर्भ घेऊन शोध घ्यायचा आहे. बरोबर आहे. तर आता इथे देखील निळाच रंग वापरलेला आहे पर्जन्याचं वितरण करण्यासाठी. अगदी गडद निळा आणि त्याच्याशी संबंधित हे दोन शेड जे आहेत, हे दोन्ही शेड काय दाखवतात की 4000 मिलीमीटर. आता मिलीमीटर मी का म्हटलं, कारण पर्जन्यमान मिलीमीटरमध्ये दर्शवलेले आहेत. बरोबर आहे. आणि मी आधीच्या याच्यात भागात सांगितलं आहे की पर्जन्यमान दर्शविण्यासाठी जे एकक वापरतात ते मिलीमीटर किंवा सेंटीमीटर. इथे एकक मिलीमीटर वापरलेलं आहे. तर आपण त्याचा उपयोग करूया. तर आता हे दोन जे शेड्स आहेत ते दोनही एकत्रितरित्या 4000पेक्षा जास्त पर्जन्यमान दर्शवितात. त्यानंतर आता हे जे शेड आहे 200, हे 1000 आणि हे जे 2 शेड आहे हे 500पेक्षा कमी पर्जन्यमान दर्शवितात. तर या सूचीच्या मदतीने आपल्याला काय करायचं आहे, पर्जन्यमानाचा अभ्यास करायचा आहे. तापमान जे आहे इथे समपर्जन्य रेषांचा वापर करून समताप रेषांचा वापर करून तापमान डिग्री सेल्सिअस, आपण सेल्सिअस सेंटीग्रेड दोन्हीही वापरू शकतो. तर मी सेंटीग्रेड म्हणते. तर ही जी रेषा आहे ही काय दर्शविते, तर ही तापमान डिग्री सेंटीग्रेड दर्शविते. आणि हे जे वारे, ही वाऱ्यांची दिशा दर्शवितात, हे जे ॲरोज आहे हे वाऱ्यांची दिशा दर्शविणारे, अर्थातच मान्सूनच्या इथे लिहिलं आहे मान्सूनच्या आगमनाचे वारे. परंतु मी सांगते की हे जे वारे आहेत बघा इथे दाखवलेले आहेत ना, हे सगळे काय दर्शवितात, ही वाऱ्यांची दिशा दर्शवितात. ठीक आहे. तर प्रश्नांकडे वळूया आपण. पहिला प्रश्न मी आता नुकताच घेतलेला आहे. 4000 मिलीमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमान. तर आता इथे आपल्याला काय करावं लागेल, मग हा शेड लक्षात घ्यायचा आहे. बरोबर आहे. आणि हा शेड आता आपल्याला दोन भागात दिसतोय, या भागात दिसतोय आणि या भागात देखील दिसतोय. बघा हा जो भाग आहे ना इथे दिसतोय. तर अर्थातच तर आता हा भाग अर्थातच, आता मी या भागात पटकन म्हटलंय पण आपल्याला उत्तर देताना मात्र काय द्यावं लागेल आहे. तर हा जो भाग आहे ना हा पश्चिम घाट आहे. मी तुम्हाला पूर्वी नकाशा एक्सप्लेन करताना सांगितलं की हा घाट पश्चिम घाट आणि हा जो घाट आहे हा पूर्व घाट. बरोबर आहे ना. तर आपल्याला इथे असं दिसतंय, असं निदर्शनास येतंय की पश्चिम घाटामध्ये पर्जन्याचं प्रमाण जास्त दिसतंय. बरोबर आहे ना. तर म्हणताना आपण काय म्हणणार की पश्चिम 400 मिलीमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमान असलेला जो भाग आहे, पश्चिम किनारपट्टीचा दक्षिणेकडील प्रदेश आणि ईशान्य. आता हा जो भाग आहे हा ईशान्येकडला, भारताचा ईशान्येकडला भाग आहे. तर ईशान्येकडला संबंध भाग दिसतोय. तर म्हणून ईशान्येकडल्या भागामध्ये 4000 मिलीमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमान आढळतं. आता मी तुम्हाला यामध्ये सांगताना आणखी एक विशेष गोष्ट सांगते, पुढे कदाचित याचा उल्लेख होणार नाही. तर
हा जो भाग दिसतोय ना, हा इट इज व्हेरी डार्क ब्ल्यूइश कलर. तर भारतामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झालेला हा प्रदेश आहे. तर त्या भागाचं नाव आहे मोसिमराम. तर सगळ्यात आधी जी नोंद झाली होती सर्वाधिक पावसाची ती चेरापुंजीला झाली होती. म्हणजे रेकॉर्ड जो झाला होता चेरापुंजी, पण पुढे जाऊन मग मोसिमरामला त्याहीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आलेली होती, म्हणून मग आता मोसिमराम. तर अशा प्रकारे भारतामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झालेले जे क्षेत्र आहे ते या भागामध्ये आहे. हे इथे मला विशेषत्वाने सांगायचं होतं. आणि दुसऱ्या क्रमांकावरती जो पाऊस पडतो भारतामध्ये, तर तो या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतोय. आता यानंतर पुढचं जे आहे, कमाल आणि किमान तापमानाचे प्रदेश कोणते. आता हा जो प्रश्न आहे हा तापमान विषयक आहे. तर त्यासाठी आपल्याला तापमान विषयक ज्या रेषा दिसतात याला काय म्हणणार आपण, समताप रेषा. समान तापमानाची ठिकाणी जोडणाऱ्या रेषांना समताप रेषा म्हणतात, असं आपण भूगोलात शिकलं बरं ना. तर या सगळ्या रेषा आहेत या समताप रेषा आहेत. तर आता आपल्याला प्रश्न हा आहे की कमाल आणि किमान तापमानाचे प्रदेश. तर आता इथे बघूया आपण आता कमाल आणि किमान तापमान, कमीत कमी आणि जास्तीत जास्त. तर हा जो भाग दिसतो ना, हा इथे आपल्याला तापमान, हा जो भाग आहे ना, हा भाग, इथलं तापमान बघा दिसतंय, ठीक आहे. तर त्याच्यानंतर या भागामध्ये बघा आपल्याला इथे तापमान बघा, इथलं तापमानाचं अवलंबन करा तुम्ही. या भागामध्ये बघा 29 पर्यंत गेलेलं आहे, ठीक आहे. याही भागामध्ये 29च्या दरम्यान गेलेलं आहे. आणि दुसरं आहे किमान तापमान, कमीत कमी तापमान. तर आता इथे त्यासाठी आपण हा भाग बघणार आहोत. हा जो भाग आहे, हा जो भाग आहे इथे सर्वात कमी तापमान आहे, ठीक आहे. तर मग आता आपण काय उत्तर देताना असं म्हणूया की कमाल आणि किमान तापमानाचे प्रदेश, थरचे वाळवंट. हा जो भाग मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हा जो भाग मी तुम्हाला सांगितला, हा अर्थातच थरचे वाळवंट. इथे मॅक्झिमम टेम्परेचर असतं या भागामध्ये. तर हा आहे थरच्या वाळवंटाचे प्रदेश. आणि नंतर मग मी हा भाग तिथे सांगितला बा, इथे 29 वगैरे हा जो दिसतोय. तर आता या भागाला आपण काय म्हणणार, द्वीपकल्पीय प्रदेश. हा पठारी प्रदेश आहे, त्याला द्वीपकल्पीय प्रदेश असं म्हणून. इथे देखील तापमान जास्त असतं. अर्थातच आपल्या भागामध्ये पण तुम्हाला माहिती आहे, आपण ज्या भागामध्ये राहतो उन्हाळ्यातलं तापमान तुम्हालाही माहिती आहे की किती हाय असतं. नागपूरचं टेम्परेचर सर्वाधिक तापमानात त्याची गणना होत असते वाळवंटी प्रदेशानंतर. तर असं आपण एकेरी उल्लेख न करता आपण द्वीपकल्पीय प्रदेश असं म्हणूया. आणि त्यानंतर मग किमान तापमान, सगळ्यात कमी तापमानाची जी नोंद असते तर या भागामध्ये असतं. तर या भागामध्ये सर्वात कमी तापमान असतं. तर तो हा जो प्रदेश आहे अर्थातच जम्मू काश्मीर, हिमाचल वगैरेचा भाग आहे हा भाग. आता पुढला प्रश्न असा आहे की तापमान कोणत्या दिशेकडे वाढत जाते. तर आपण जसं बघतो इथे की इथे बघा, हे जे तापमान आहे ना, संबंध तापमानाचे जर आकडे बघितले तिकडे आपल्याला इथून इकडे 29 वगैरे झालेलं दिसतंय, बरं आहे ना. इकडे आपण बघतो तर 20 पर्यंत, म्हणजे खूपही गेलं तर 20 पर्यंत तापमान जाईल, त्याच्या पलीकडे जाणार नाही. मी या भागामधलं एक ऑब्झर्वेशन केलं. उन्हाळ्यात जेव्हा मी गेली होती तर उन्हाळ्यात देखील तापमान इथलं 6 डिग्री वगैरे तापमान होतं. उन्हाळ्यातलं तापमान, मी हिवाळ्याची गोष्ट करत नाही, उन्हाळ्यातलं तापमान 6 डिग्री एवढं होतं. जेव्हा की आपल्या या भागामध्ये, आपण ह्या महाराष्ट्रामध्ये या भागात राहतो, तर आपल्या भागामध्ये त्याच वेळेला जवळपास 48चा पारा चढलेला होता. अर्थातच इकडल्या तापमानाची जी कक्षा असते ही जास्त असते. पहा, तुम्हाला इथे सगळे 29 असे वगैरे आकडे आढळतात आहे. तर आता हे तुम्ही म्हणाल की 29 म्हणजे पण कमी, असं देखील तुम्ही म्हणू शकता. परंतु कोणत्या ऋतूतलं तापमान घेतलं यावर ते अवलंबून असं. निश्चितच हे जे तापमानाचे आकडे घेण्यात आलेले आहे नकाशामध्ये, हे उन्हाळ्यातले आकडे घेण्यात आलेले नाही आहे, नॉर्मल आकडे घेण्यात आलेले आहेत. तर त्यामुळे त्या पद्धतीचे तुम्हाला ते आकडे दिसत आहेत. तर मला आपल्या मूळ प्रश्नाकडे वळूया. सांगायचं काय आहे की आपला प्रश्न काय विचारतो की कोणत्या दिशेकडे तापमान वाढत जाते. तर अर्थातच हे बघा, या दिशेकडे काय झालेलं आहे, तापमान वाढत गेलं आहे. तर या दिशेकडे म्हणजेच हा जो भाग आहे हा कोणता आहे, दक्षिण भाग आहे भारताचा. तर दक्षिणेकडे तापमान वाढत गेलेलं आहे. आता पुढला प्रश्न असा आहे की वाऱ्याची दिशा सांगा आणि या वाऱ्यांचं नाव काय. आता आपल्याला या नकाशामध्ये बघा फारसे म्हणजे वारे दिसत नाही आहेत, फक्त इथे बघा
हा एवढा दिसतोय आणि त्याच्यानंतर इकडे दिसतात आहे, विशेषत्वाने वारे आपल्याला इकडे दिसतात आहे बघा, हे दिसतात आहे सगळे वारे. आता या वाऱ्यांचं नाव, हे जे वारे ना हे नैऋत्य दिशेने वाहतात आहे, ते मी मगाशी बोलले ब्राझील शिकवताना की ज्या दिशेतनं वारे वाहत असतात त्या दिशेपरत्वे त्यांना नाव पडत असतं. आता ही जी दिशा आहे ही नैऋत्य दिशा आहे, म्हणून आता या वाऱ्यानं आपण काय मांडणार मग, तर नैऋत्य. आणि हे वारे ना या दिशेने वाहतात आणि हे असे वाहत वाहत हे इकडे येतात, बरोबर. तर मग नैऋत्य ते हे वारे, ही नैऋत्य दिशा आहे, तर हे नैऋत्य ते ईशान्य असं ह्या वाऱ्यांचा प्रवास असतो. आणि म्हणून या वाऱ्यांना जे नाव दिलेलं आहे, प्रचलित असं नाव आहे. आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण या वाऱ्यांचं वर्णन ऐकत असतो. कशामध्ये ऐकतो? हवामान विषयक बातम्यांमध्ये. तर या वाऱ्यांचं नाव आहे नैऋत्य मोसमी वारे असं. म्हणजे आता नैऋत्य तर तुमच्या लक्षात आलं आहे, पण मोसमी वारे का म्हणण्यात आलेलं आहे त्याबद्दल थोडंसं मी सांगते. तर मोसमी या शब्दाचा अर्थ असा आहे की ऋतुनिहाय वाऱ्यांच्या दिशेत बदल होऊन वाहणारे वारे, असा त्या मोसमीचा अर्थ होतो, बरोबर आहे. तर आता एका विशिष्ट ऋतूमध्ये असा उन्हाळा संपायला आला की हे वारे या दिशेने व्हायला लागतात, या दिशेने अर्थातच नैऋत्य दिशेने व्हायला लागतात हे असे. आणि म्हणून यांना आता मोसमीचा पण मी अर्थ तुम्हाला सांगितला, म्हणून या वाऱ्यांना नाव देण्यात आलं आहे नैऋत्य मोसमी वारे. आता पुढचा प्रश्न आहे की भारतातील पर्जन्यासाठी कोणते वारे कारणीभूत आहे. अर्थातच आता या प्रश्नाचं पण थोडंसं मी तुम्हाला असं सखोल समजून सांगते, हा प्रश्न नेमका काय आहे या प्रश्नात अपेक्षित. की आपला हा जो भारत देश आहे ना, हा इथे पडणारा पाऊस यासाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही म्हणाल की जगभरात पाऊस पडतोच की, मग भारताचं काय ते वेगळं. तर ते असं आहे की संबंध जगामध्ये 2च ऋतू असतात, उन्हाळा आणि हिवाळा. परंतु भारतामध्ये एक तिसरा ऋतू आहे, पावसाळा. कारण 4 महिने सलग पाऊस पडतो. सध्या आपल्या देशामध्ये पावसाळा सुरू आहे, जो 7 जूनपासून आपल्या भारतामध्ये सुरू होतो, तो जवळपास ऑक्टोबरपर्यंत पडतो. तर जून ते ऑक्टोबर हा कालावधी, हा पावसाचा कालावधी आहे. हा एवढा मोठा कालावधी इतर देशांमध्ये पावसाचा नसतो. म्हणजे एक संबंध ऋतू पावसाचा आपल्या देशामध्ये आहे, हे आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणून आपला देश यासाठी वेगळा असा प्रसिद्ध आहे. आणि म्हणून मग आता त्या संदर्भात आता मी बोलते. तर प्रश्न असा आहे की भारतातील पर्जन्यासाठी कोणते वारे कारणीभूत आहे. तर मी आत्ताच या वाऱ्यांचा उल्लेख केलेला आहे, आत्ताच आपलं बोलणं झालं आहे. तर ते वारे अर्थात हे या नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळेच आपल्या देशामध्ये पाऊस पडतो. हे वारे जर का नसते तर आपल्या या संबंध देशाला पावसाचा असा जो अनुभव मिळतो छान 4 महिने, तो कदाचित मिळाला नसता. तर हे वारे आणि भारताला हा जो समुद्र आहे ना, हा बेंगॉलचा उपसागर, अरबी समुद्र आणि हा हिंद महासागर, तर दक्षिणेकडला भाग हा समुद्र व्याप्त आहे, ते ही एक कारण आहे. आणि दुसरं कारण आहे हे नैऋत्य मोसमी वारे, की ज्यामुळे आपल्या देशाला पाऊस मिळतोय. पण तुम्हाला इथे इतकं विचारलेलं नाही, फक्त एवढंच विचारलं कोणते वारे कारणीभूत आहे. तर नैऋत्य मोसमी वारे एवढंच आपल्याला त्यात मेन्शन करायचं, लिहायचं आहे. आता पुढला प्रश्न राजस्थानच्या संदर्भाने. आता पुन्हा मी राजस्थानकडे घेऊन जातो. मला हा जो राजस्थान आहे, हा या संदर्भात प्रश्न आहे की राजस्थानच्या काही भागात वाळवंट आढळतं. काही भागात वाळवंट अर्थात या भागामध्ये वाळवंट आहे राजस्थानचं. आता याने इथे कारण विचारलं आहे की इथे वाळवंटी, कारण की बाकी भागामध्ये वाळवंट नाही बरं का आपल्या देशात, आणि फक्त याच भागात वाळवंट आहे. तर यामागचं काय कारण आहे, काय कारण असावं, या संदर्भात आता आपण चर्चा करणार आहोत. तर आता मी तुम्हाला विस्तृत असं समजावून सांगते की हा जो भाग आहे, एक मिनिट, आता तुम्हाला वाटत असेल हे मी काय काढलेलं आहे. तर हे जे काढलं आहे हा पर्वत आहे, आणि या पर्वताचं नाव आहे अरवली पर्वत. तर राजस्थानच्या मध्य भागापर्यंत या अरवलीच्या पर्वतरांगा पोहोचलेल्या आहेत. आता त्याचा परिणाम काय झालेला आहे की या अरवली पर्वतरांगा ज्या आहेत या नैऋत्य ते ईशान्य दिशेस पसरलेल्या आहेत. तर आता मी तुम्हाला जसं एक्सप्लेन करण्याच्या दृष्टीने मी तुम्हाला जसं डायरेक्शन वाईज तुम्हाला मी हा पर्वत ड्रॉ करून दाखवते. नैऋत्य
आणि ईशान्य दिशेला पसरलेला आहे. ॲक्च्युली हा जो पर्वत आहे ना, हा अशा प्रकारे पसरला आहे, कारण की मी इथे ड्रॉ करून दाखवते. हां, अशा पद्धतीने. तर या पद्धतीने पसरला असल्यामुळे काय त्याचा परिणाम काय झालेला आहे, की या पर्वतरांगामुळे हे नैऋत्यकडनं हे जे मोसमी वारे हे जे येऊन राहिलेले आहेत ना, आता इथे काही तर पुस्तकातच दाखवलेले आहे, म्हणजे अर्थातच तुमच्या नकाशामध्ये पण दाखवलेले आहेत. तर या वाऱ्यांना अडविण्याचं काम हा अरवली पर्वत करतोय. आणि हे नैऋत्य मोसमी वारे या पर्वतामुळे, अरवली पर्वतामुळे अडविले जातात. आणि त्यामुळे अरवली पर्वताची जी वाऱ्याकडली बाजू, आता अरवली पर्वताची जी वाऱ्याकडली बाजू म्हणजे अर्थातच कोणती बाजू, ही जी बाजू आहे ना, ही वाऱ्याकडली बाजू आहे. तर या वाऱ्याकडल्या बाजूमध्ये काय होतं की खूप पाऊस पडतो. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की राजस्थानपर्यंत हे अरवली पर्वत पसरलेलं आहे, तर वाऱ्याकडल्या बाजूमध्ये खूप पाऊस पडतो. परंतु याचा जो पलीकडचा जो भाग आहे, अरवली पर्वताचा पलीकडचा भाग, अर्थातच हा जो राजस्थानचा हा जो भाग आहे, तर या भागापर्यंत हे जे वारे आहेत, हे बाष्पसंपृक्त जे वारे आहेत की ज्यामुळे पाऊस मिळत असतो. आता हे बाष्पसंपृक्त वारे अरबी समुद्रावरनं वाहत येतात, बाष्पसंपृक्त आहे. परंतु याला अडवायचं काम या अरवली पर्वताने केलं, बरोबर आहे ना. तर वाऱ्याकडल्या बाजूला पाऊस पडतोय, या भागामध्ये पाऊस पडतोय, परंतु जो इकडला भाग आहे हा राजस्थानचा भाग आहे, तिथपर्यंत ते वारे पोहोचू शकत नाही. तर त्यामुळे काय झालंय की अरवली पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवरती जास्त पाऊस पडतो, परंतु विरुद्ध बाजूस मात्र पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण झालेला आहे. आता विरुद्ध बाजूला मग अरवली पर्वताच्या राजस्थान आहे, तर राजस्थान आहे किंवा पंजाबचा काही भाग आहे त्याच्यामध्ये, तर त्या भागामध्ये मात्र मग पाऊस म्हणजे हे जे वारे आहे ते पोहोचूच शकत नाही. खरं सांगायचं तर या अरवली पर्वताने अडवलेलं आहे, त्यामुळे ते वारे तिथे पोहोचू शकत नाही. आणि त्यामुळे पलीकडल्या भागामध्ये, अलीकडे पाऊस पडतो पण पलीकडल्या भागामध्ये अर्थात राजस्थान आणि संबंधित भागामध्ये मात्र पाऊस तिथपर्यंत पडत नाही, कारण ते वारे पोहोचू शकत नाही. नैऋत्य मोसमी वारे त्यांना अडविल्या गेलेलं आहे. आणि म्हणून अरवली पर्वताच्या विरुद्ध बाजूला पर्जन्य छायेचा प्रदेश तयार झालेला आहे. आणि म्हणूनच मग तिथे पाऊसच गेलेला नाही आहे, तिथपर्यंत पाऊसच पोचला नाही. आणि अल्प पावसाच्या प्रमाणामुळे तिथे मग थरचे वाळवंट निर्माण झालेले आहेत. जिथे तुम्हाला माहिती आहे जगामध्ये जेवढाही भाग आहे तो वाळवंटी का झालेला आहे, कारण तिथे पाऊस पडत नाही आहे, जमीन शुष्क झालेली आहे. आणि मग तिथे वालुकामय प्रदेश निर्माण झाला. बेसिक रिझन काय आहे, पाऊस, त्या भागामध्ये पाऊस अतिशय अल्प प्रमाणात पडणे. तर भारतामध्ये या कारणास्तव म्हणजे अरवली पर्वतरांगा या राजस्थानपर्यंत पसरलेल्या असल्या कारणामुळे हे नैऋत्य मोसमी वाऱ्यांना त्या अडथळा निर्माण करत आहे. आणि त्यामुळे राजस्थानमध्ये पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण झालेला आहे. आणि म्हणून थरच्या वाळवंटाची निर्मिती तिथे झालेली आहे, तिथे वाळवंट आढळते. आता पुढल्या प्रश्नाकडे वळूया. देशाच्या उत्तर भागात हवामान कोणत्या प्रकारात मोडते? आता उत्तर भागाकडे वळूया. तर हा जो भाग आहे, हा जो भाग आहे हा देशाचा उत्तर भाग आहे. तर या उत्तर भागामधलं हवामान कोणत्या प्रकारामध्ये मोडेल आहे, हा प्रश्न इथे आहे. तर आता उत्तर भाग जो आहे, तर आपण मगाशी जसं पाहिलं इथली तापमान कक्षा असणार, तर इथे तापमान कसं आहे, जास्त आहे. आपल्या देशाच्या आपण मध्यातनं कर्कवृत्त गेलेला हा जो आहे ना, हा मध्य भाग तिथून कर्कवृत्त गेला आहे. तर कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडल्या भागामध्ये तापमान खूप जास्त आहे. आणि उत्तरेकडला हा जो भाग आहे इथे तापमान एक्स्ट्रीम कमी आहे, म्हणजे मायनसमध्ये या भागातलं तापमान गेलं आहे. मग हा जो भाग आहे, हा जो बेसिक पार्ट आहे, तर या भागामधलं जे हवामान आहे तर ते हवामान समशीतोष्ण आहे. म्हणजे समशीतोष्ण अर्थातच तिथे अतिशय जास्त पण तापमान नाही आहे आणि अतिशय कमी पण तापमान नाही आहे, इन एन एव्हरेज अशा प्रकारचं तापमान असतं. समशीतोष्ण आपण पण भूगोलाच्या भाषेत म्हणता येणार त्याला आपण म्हणूया समशीतोष्ण प्रकारचं हवामान आहे. आता पुढला प्रश्न असा आहे की भारतातून जाणारे व हवामानावर परिणाम करणारे प्रमुख अक्षवृत्त काढता. आत्ताच अक्षवृत्ताच्या संदर्भामध्ये मी बोललेच, आणि नेमका तो प्रश्न पण आहे की भारतातून जाणारे. आता भारतातून जाणारे म्हणजे हे असे भारताच्या मध्यातून गेलेले हे अक्षवृत्त, ज्याला कर्कवृत्त असं म्हणतात, मध्यातून गेलेलं आहे कर्कवृत्त, आणि हेच भारतामधलं प्रमुख अक्षवृत्त आहे. तर पुढल्या मी जसं काढून दाखवलेलं आहे तुम्हाला, तर हे प्रमुख अक्षवृत्त याला कर्कवृत्त असं म्हणतात, मध्यातनं गेलं, याचा देखील भारताच्या हवामानावर निश्चितच परिणाम झालेला आहे. आता पुढला प्रश्न आहे, भारताच्या द्वीपकल्पीय पठाराच्या कोणत्या भागात नियम शुष्क स्थिती आढळते आणि त्यामागचं कारण काय आहे? तर आता भारतामध्ये हा जो भाग आहे, मी आता तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. हा जो भाग दिसतो ना, हा भाग अर्थातच द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे. मी पठारी शब्द मुद्दाम वापरते की तुम्हाला हे लक्षात राहिलं पाहिजे की हा पठारी प्रदेश आहे, म्हणून द्वीपकल्पीय पठार.
आलं लक्षात. तर भारताच्या द्वीपकल्पीय पठाराच्या कोणत्या भागामध्ये काय म्हटलं, निमशुष्क स्थिती आढळते, आणि कारण आपल्याला इथे शोध घ्यायचा आहे. आता भारताच्या द्वीपकल्पीय पठारावरील पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील भाग, आता पश्चिम घाट अर्थातच पश्चिम घाट कोणता आहे, हा जो आहे ना, हा पश्चिम घाट आहे, बरोबर आहे. आता या पश्चिम घाटाचा हा जो आहे हा कोणता भाग झाला, पूर्व भाग, बरोबर आहे ना. तर पूर्वेकडल्या भागामध्ये निमशुष्क अर्थात या भागामध्ये निमशुष्क स्थिती आढळते. आणि हा जो भाग आहे हा पश्चिम घाटाचा पर्जन्य छायेचा प्रदेश देखील आहे. तर आता जरी पुस्तकामध्ये तुम्हाला प्रश्न स्वरूपात नाही विचारलं आहे, तरी तुमच्या मनात आता प्रश्न निर्माण झाला असेल आहे की या भागामध्ये पर्जन्य छायेचा प्रदेश का निर्माण झालेला आहे, बरोबर आहे. तर चला तर मग त्या विषयात आपण चर्चा करूया. आपल्याला आपल्या मनातल्या प्रश्नाचं समाधान मिळालंच पाहिजे. तर काय होतं की हे जे वारे आहे ना, हे वारे अशा प्रकारे वाहत येतात या भागामध्ये, बरं आहे. हे जे वारे अर्थातच नैऋत्य मोसमी वारे, इथे पाठ्यपुस्तकात पण दिलेलं आहे नैऋत्य मोसमी वारे आहेत. आता हे जे वारे आहेत हे बाष्पसंपृक्त वारे, ज्याला इंग्रजीमध्ये मॉइस्ट लॅडेन विंड असं म्हणतात. तर हे वारे जेव्हा वाहत येतात तेव्हा यांना अडविण्याचं काम कोण करतंय, हा जो आहे ना, हा याला काय म्हणतात, पश्चिम घाट. तर या पश्चिम घाटाने काय केलं आहे, या वाऱ्यांना अडवायचं काम केलेलं आहे. तर पश्चिम घाटाने अडविलं, यामुळे या वाऱ्यांनी मग काय केलं, अडविलं म्हणून वारे थांबले नाही, तर वारे मग काय झालं, हे मग वारे आपले डायरेक्शन बदलत असतात. हा वाऱ्यांचं नेचर आहे, हे वारे आपले डायरेक्शन बदलतात आणि ते मग उंचीनुसार वर वाहत जातात. आणि त्या अर्थातच पश्चिम घाट आहे, मग ते वरती जास्त उंचीवर गेल्यामुळे त्यांचं तापमान कमी होतं. तापमान कमी झालं की तिथे सांद्रीभवनाची क्रिया होते, आणि सांद्रीभवनाच्या क्रियेचा परिणाम काय होतं की जी वाऱ्याकडील बाजू आहे त्या भागामध्ये पाऊस जास्त पडतो. आता वाऱ्याकडल्या भागामध्ये पाऊस जास्त पडतो अर्थातच कोणत्या भागामध्ये, तर हा जो भाग आहे ना, हा या भागामध्ये पाऊस, हा जो किनारपट्टीचा प्रदेश आहे, तुम्हाला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्राची किनारपट्टी, केरळ किनारपट्टी, या किनारपट्टीच्या भागामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. म्हणजे की मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं चेरापुंजी आणि मोसिमराम, आता चेरापुंजी मोसिमराम हा जो भाग आहे ना, हा सर्वाधिक पावसाचं क्षेत्र आहे भारताचं. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पावसाचं क्षेत्र अर्थातच आपल्या महाराष्ट्रामधली ही कोकण किनारपट्टी, ते दुसऱ्या क्रमांकाचं पाऊस पडतो, त्याची नोंद झालेली आहे तशी. तर आता या भागात जास्त पाऊस पडतोय, राईट. तर का पडतोय, कारण की इथे काय आहे, या भागामध्ये घाट आहे, या घाटाने या वाऱ्यांना अडवलंय आणि त्यामुळे मग वाऱ्याकडल्या बाजूस अर्थात या बाजूस जास्त पाऊस पडतो. परंतु हा जो मध्य भाग आहे इथपर्यंत हे वारे पोहोचू शकत नाही, आणि त्यामुळे हा जो मध्य महाराष्ट्र, ज्याला हा जो भाग आहे ना, हा तर हा मध्य महाराष्ट्र अर्थात मराठवाड्याचा भाग. तर तुम्हाला माहिती आहे दरवर्षी मराठवाडा असा भाग असतो की जिथे दरवर्षी जवळपास दुष्काळ पडतो. दर 4 वर्षांनी दुष्काळ हा पडतच असतो या भागामध्ये. कारण काय आहे, मराठवाड्यातच दुष्काळ का पडतो, संबंध महाराष्ट्रात पडत नाही, त्याचंही उत्तर तुम्हाला इथे मिळणार आहे. कारण हा भाग काय, पर्जन्य छायेचा प्रदेश. का बरं पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, तर हे जे वारे आहेत, हे वारे यांना हा पश्चिम घाट अडवितो, त्यामुळे हे वारे डायरेक्ट इथे येऊ शकत नाही. जर डायरेक्ट पश्चिम घाट नसता तर काय झालं असतं की हे वारे इथे आले असते आणि इथे पण भरपूर पाऊस पडला असता. पण पश्चिम घाटाने अडविल्या कारणामुळे हा जो किनारपट्टीचा भाग आहे, जे किनारपट्टीच्या भागामध्ये भरपूर पाऊस पडतो, कोकण किनारपट्टीला जास्त पाऊस पडतो, परंतु हे वारे असे इथे येऊ शकत नाही, ते पोहोचू शकत नाही, म्हणून इथे मात्र पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण झालेला आहे. आणि म्हणून मध्य महाराष्ट्र हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. तर इथे आपल्याला याही प्रश्नाचं समाधान मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण भारताचं जे हवामान आहे, तापमान, हवामान अर्थातच आपण तापमान आणि पर्जन्यविषयक चर्चा करून भारताचं वार्षिक सरासरी पर्जन्यमान आणि तापमान या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. आता यानंतर आपण आलेखांकडे वळणार आहोत. आपण नकाशाच्या मदतीने हवामानाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे आपण आलेखाची देखील मदत घेणार आहोत, तर ती पुढच्या टप्प्यामध्ये आपण चर्चा करणार.